पूर्वीच्या लेक्चरमध्ये या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये अँग्युलर मोमेंटम ही कन्सेप्ट अभ्यासलेली आहे. या कन्सेप्टशी निगडीत असणारी प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम ही कन्सेप्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न करतोय. विद्यार्थी मित्रांनो, प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम ही कन्सेप्ट अभ्यासत असताना या कन्सेप्टचं जे प्रिन्सिपल आहे हे प्रिन्सिपल खूप महत्वाचं आहे. या कन्सेप्टचं प्रिन्सिपल त्या ठिकाणी आपल्या लक्षात आलं की आपल्याला ही कन्सेप्ट समजून घ्यायला सोपं जातं. विद्यार्थी मित्रांनो, प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं प्रिन्सिपल काय आहे? तर या कन्सेप्टचं प्रिन्सिपल असं आहे, द अँग्युलर मोमेंटम ऑफ अ आयसोलेटेड सिस्टम इज conserved or constant in the absence of external unbalanced torque. काय सांगितलं या प्रिन्सिपल मध्ये? द अँग्युलर मोमेंटम of an isolated system remains conserved or constant in the absence of external unbalance torque. विद्यार्थी मित्रांनो, प्रिन्सिपल मध्ये सांगितल्याप्रमाणे रोटेशनल मोशन परफॉर्म करू शकणाऱ्या बॉडीवरती ऍक्ट होणारा एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क्यू हा जर त्या ठिकाणी ऍब्सेंट असेल किंवा हा टॉर्क्यू किती असेल, 0 असेल, तर अशा आयसोलेटेड सिस्टीम साठी किंवा बॉडीसाठी मला मिळणारा अँग्युलर मोमेंटम हे कॉन्स्टंट मिळतो. आणि हेच आजच्या लेक्चर मध्ये आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करतोय. विद्यार्थी मित्रांनो, हे अभ्यासत असताना त्या ठिकाणी आपण इक्वेशनचा आधार घेतोय आणि अर्थातच हे इक्वेशन आहे अँग्युलर मोमेंटम, पोझिशन वेक्टर आणि लिनियर मोमेंटम यांच्यामधल्या रिलेशनचे. अर्थातच अँग्युलर मोमेंटम, पोझिशन वेक्टर आणि लिनियर मोमेंटम यांच्यामधलं रिलेशन काय विद्यार्थी मित्रांनो, ते आपण या इक्वेशनच्या माध्यमातून अभ्यासण्याचा काय करतोय, प्रयत्न करतोय. आणि म्हणून मी सांगतो द अँग्युलर मोमेंटम of a system is given by. आता ह्या अँग्युलर मोमेंटमचे इक्वेशन काय? L वेक्टर इज इक्वल टू R वेक्टर क्रॉस P वेक्टर. विद्यार्थी मित्रांनो, हे इक्वेशन आपल्याला मिळाले. ह्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर काय देतोय? फर्स्ट. ज्याच्यामध्ये R वेक्टर हा त्या ठिकाणी कसला वेक्टर आहे? पोझिशन वेक्टर फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. तर पी वेक्टर हे काय आहे? लिनियर मोमेंटम. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, हे जे आपल्याला इक्वेशन मिळालेलं आहे, या इक्वेशनला आपण काय करतोय? डिफरन्शिएट करतोय विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि म्हणून मी म्हणतोय डिफरन्शिएट इक्वेशन फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम. आणि हे इक्वेशन डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला काय मिळते विद्यार्थी मित्रांनो? डीएल वेक्टर अपॉन डीटी इज इक्वल टू d in bracket r vector cross p vector upon dt. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण कोणता रूल यूज करणार आहोत? प्रोडक्ट रूल यूज करणार आहोत. अर्थातच हा प्रोडक्ट रूल काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रोडक्ट रूल आपल्याला असं सांगतो की ज्यावेळेस तुम्ही दोन
रिजल्टंट कॉन्स्टंट इंटू डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट टर्म. आणि मग विद्यार्थी मित्रांनो प्रॉडक्ट रूलच्या माध्यमातून आपण हे डिफरन्शिएशन घेण्याचा काय करतोय प्रयत्न करतोय. त्यासाठी सुरुवातीला आर वेक्टर ही टर्म आहे ती कशी ठेवतोय कॉन्स्टंट ठेवतोय. मग काय मिळेल विद्यार्थी मित्रांनो आर वेक्टर क्रॉस dp वेक्टर अपॉन dt प्लस dr वेक्टर अपॉन dt क्रॉस p वेक्टर विद्यार्थी मित्रांनो हे जे इक्वेशन मिळालेलं आहे हे इक्वेशनला मी इक्वेशन नंबर देतो त्या ठिकाणी सेकंड. विद्यार्थी मित्रांनो इक्वेशन सेकंड मध्ये आपल्या ज्या टर्म्स भेटलेल्या आहेत त्या टर्म्स आपण व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करण्याचा या ठिकाणी काय करतोय प्रयत्न करतोय. आणि मग ह्या टर्म्स एक्सप्लेन करत असताना आपण dp वेक्टर अपॉन dt ही टर्म त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा एक्सप्लेन करण्याचा काय करू प्रयत्न करू. आणि म्हणून मी म्हणतोय हिअर dp वेक्टर अपॉन dt इज इक्वल टू आता विद्यार्थी मित्रांनो लिनियर मोमेंटम अर्थातच p वेक्टर हा त्या ठिकाणी कशाचा प्रोडक्ट आहे मास आणि व्हेलॉसिटीचा प्रोडक्ट आहे. आणि म्हणून p वेक्टरच्या ऐवजी त्या ठिकाणी आपण काय पुटअप करणार आहे मास इनटू व्हेलॉसिटी ही टर्म त्या ठिकाणी पुटअप करणार आहोत. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला मिळेल d इन ब्रॅकेट m इनटू p वेक्टर अपॉन dt. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी m म्हणजे काय मास आहे आणि मास कसं असतं कॉन्स्टंट असतं. आणि मग त्या ठिकाणी कॉन्स्टंट ची टर्म आपण डिफरन्शिएशनच्या बाहेर घेऊ. सो काय मिळेल आपल्याला m इनटू dv वेक्टर अपॉन dt. आता विद्यार्थी मित्रांनो रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे त्या ठिकाणी काय असतं ऍक्सेलरेशन. सो m ला m ऍज इट इज ठेवून रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे त्या ठिकाणी आपण ऍक्सेलरेशन साठी एक ही टर्म लिहूया. आणि मग विद्यार्थी मित्रांनो मास इनटू ऍक्सेलरेशन म्हणजे त्या ठिकाणी काय असतो फोर्स असतो. आणि मग हा फोर्स आपण f वेक्टर त्या ठिकाणी दाखवण्याचा काय करतोय प्रयत्न करतोय. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो रेट ऑफ चेंज ऑफ डायरेक्शन ऑफ पोझिशन वेक्टर विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट वेलोसिटी. आणि विद्यार्थी मित्रांनो वेलोसिटी हे आपण कोणत्या वेक्टरने दाखवतोय v या वेक्टरने दाखवतोय. सो dr वेक्टर अपॉन dt इज इक्वल टू v वेक्टर. आणि त्याचबरोबर p वेक्टर म्हणजे त्या ठिकाणी लिनियर मोमेंटम आहे आणि आपल्याला माहितीच आहे लिनियर मोमेंटम हा मास आणि व्हेलॉसिटी यांचा काय आहे प्रोडक्ट आहे. आणि म्हणून p वेक्टर इज इक्वल टू m इनटू v वेक्टर. आणि विद्यार्थी मित्रांनो ह्या ज्या टर्म्स आपल्याला मिळालेल्या आहेत ह्या टर्म्स आपण इक्वेशन सेकंड मध्ये त्या ठिकाणी काय करणार आहोत पुटअप करणार आहोत. आणि मग फ्रॉम अबव टर्म्स इक्वेशन सेकंड बिकम्स. आणि विद्यार्थी मित्रांनो इक्वेशन सेकंड मध्ये काय चेंज होईल dl वेक्टर अपॉन dt इज इक्वल टू r वेक्टर as it is into dp वेक्टर अपॉन dt म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला काय मिळाले f वेक्टर प्लस dr वेक्टर अपॉन dt म्हणजे त्या ठिकाणी काय आहे वेलोसिटी which is given by v वेक्टर क्रॉस p वेक्टर म्हणजे काय मास इनटू वेलोसिटी वेक्टर. आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट काय लक्षात ठेवली पाहिजे की एक सारख्या वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट हा त्या ठिकाणी किती मिळतो 0 मिळतो. एक सारख्या वेक्टरच्या मॅग्निट्यूडचा डॉट प्रोडक्ट हा त्या ठिकाणी 1 असतो. तर एक सारख्या वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट हा त्या ठिकाणी काय असतो 0 असतो. आणि म्हणून v वेक्टर आणि v वेक्टर यांचा क्रॉस प्रोडक्ट हा त्या ठिकाणी काय मिळेल आपल्याला 0 मिळेल. आणि विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन काय मिळेल dl वेक्टर अपॉन dt इज इक्वल टू r वेक्टर क्रॉस f वेक्टर. आणि यापूर्वी आपण ज्या कन्सेप्ट अभ्यासलेल्या आहेत त्या कन्सेप्ट मध्ये आपण टॉर्क्यूची कन्सेप्ट देखील त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अभ्यासलेली होती. आणि त्या कन्सेप्ट मध्ये आपण अभ्यासलेलं होतं की r वेक्टर क्रॉस f वेक्टर इज नथिंग बट टॉर्क्यू. आणि म्हणून r वेक्टर क्रॉस f वेक्टर च्या ऐवजी आपण इक्वेशन मध्ये त्या ठिकाणी टॉर्क्यू साठीचा टाउ वेक्टर
ही टर्म त्या ठिकाणी काय करणार आहोत, यूज करणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी म्हणतोय डीएल वेक्टर अपॉन dt इज इक्वल टू टाउ वेक्टर. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण प्रिन्सिपल मध्ये सांगितल्याप्रमाणे जर बॉडीवरती ऍक्ट होणारा एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क क्यू हा जर त्या ठिकाणी किती असेल, 0 असेल, तर आपल्याला मिळणारी इक्वेशन काय असू शकते त्याबद्दल त्या ठिकाणी आपण काय करतोय, डिस्कस करतोय. आणि म्हणून या ठिकाणी मी सांगतोय इफ द external unbalanced torque Q acting on system is 0, then dl vector upon dt is equal to. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी डॉट च्या ठिकाणी आपण काय प्रोडक्ट करणार आहोत, 0 प्रोडक्ट करणार आहोत. आणि म्हणून dl वेक्टर अपॉन dt इज इक्वल त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतंय, 0 मिळतंय. याचाच अर्थ dl वेक्टर इज इक्वल टू त्या ठिकाणी काय आहे, कॉन्स्टंट आहे. कारण आपल्याला एक गोष्ट काय माहिती असायला हवी की कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन त्या ठिकाणी काय असतं, 0 असतं. आणि म्हणून l वेक्टर हा कॉन्स्टंट असल्यामुळे त्या ठिकाणी कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन काय मिळाले, आपल्याला 0 मिळाले. आणि म्हणून dl वेक्टर अपॉन dt हे 0 आहे. याचाच अर्थ l वेक्टर कसा आहे, कॉन्स्टंट आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण या कन्सेप्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे किंवा या प्रिन्सिपल मध्ये सांगितल्याप्रमाणे जर त्या ठिकाणी आयसोलेटेड सिस्टीम वरती ऍक्ट होणारा टॉर्क क्यू हा जर त्या ठिकाणी कसा असेल, ऍब्सेंट असेल, तर आपल्याला आयसोलेटेड सिस्टीमचं मिळणारं अँग्युलर मोमेंटम जे आहे ते कसं मिळतंय, कॉन्स्टंट मिळतंय किंवा कॉन्स्टंट मिळतंय. आणि विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून आपण अल्टरनेट स्टेटमेंट देखील सांगू शकतो. अर्थातच हे अल्टरनेट स्टेटमेंट काय आहे, इफ द. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, हे जे इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले आहे, या इक्वेशन मध्ये प्रिन्सिपल मध्ये सांगितल्याप्रमाणे जर बॉडीवरती ऍक्ट होणारा एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क क्यू हा जर त्या ठिकाणी किती असेल, 0 असेल, तर आपल्याला मिळणारी इक्वेशन काय असू शकते त्याबद्दल त्या ठिकाणी आपण काय करतोय, डिस्कस करतोय. आणि म्हणून या ठिकाणी मी सांगतोय इफ द एक्सटर्नल अनबॅलन्स टॉर्क क्यू acting on system is 0, then dl vector upon dt is equal to. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी डॉट च्या ठिकाणी आपण काय प्रोडक्ट करणार आहोत, 0 प्रोडक्ट करणार आहोत. आणि म्हणून dl vector upon dt is equal त्या ठिकाणी आपल्याला काय मिळतंय, 0 मिळतंय. याचाच अर्थ l वेक्टर इज इक्वल टू त्या ठिकाणी काय आहे, कॉन्स्टंट आहे. कारण आपल्याला एक गोष्ट काय माहिती असायला हवी की कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन त्या ठिकाणी काय असतं, 0 असतं. आणि म्हणून l वेक्टर हा कॉन्स्टंट असल्यामुळे त्या ठिकाणी कॉन्स्टंटचं डिफरन्शिएशन काय मिळाले, आपल्याला 0 मिळाले. आणि म्हणून dl वेक्टर अपॉन dt हे 0 आहे. याचाच अर्थ l वेक्टर कसा आहे, कॉन्स्टंट आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण या कन्सेप्ट मध्ये सांगितल्याप्रमाणे किंवा या प्रिन्सिपल मध्ये सांगितल्याप्रमाणे जर त्या ठिकाणी आयसोलेटेड सिस्टीम वरती ऍक्ट होणारा टॉर्क क्यू हा जर त्या ठिकाणी कसा असेल, ऍब्सेंट असेल, तर आपल्याला आयसोलेटेड सिस्टीमचं मिळणारं अँग्युलर मोमेंटम जे आहे ते कसं मिळतंय, कॉन्स्टंट मिळतंय किंवा कॉन्स्टंट मिळतंय. आणि विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून आपण अल्टरनेट स्टेटमेंट देखील सांगू शकतो. अर्थातच हे अल्टरनेट स्टेटमेंट काय आहे, इफ द एक्सटर्नल टॉर्क क्यू ऍक्टिंग ऑन द सिस्टीम is 0, then the angular momentum of the system remains conserved or constant. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटमचं हे जे अल्टरनेट स्टेटमेंट आहे, हे अल्टरनेट स्टेटमेंट आपण बोलच्या माध्यमातून देखील त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच काय सांगणार, इफ an external unbalanced torque acting on body
is conserved or constant. आता विद्यार्थी मित्रांनो, हे अल्टरनेट स्टेटमेंट सांगितल्यानंतर प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम संदर्भातली आपण काही एक्झाम्पल बघू. आणि अर्थातच याच्यामध्ये आपण पहिले एक्झाम्पल बघतोय बॅलेट डान्सरचं. आता ज्यावेळेस बॅलेट डान्सर डान्स करत असते त्यावेळेस ती तिचे आर्म स्ट्रेच करत असते किंवा ती तिचे आर्म्स बॉडीच्या क्लोज घेण्याचा प्रयत्न करत असते. ज्यावेळेस ही बॅलेट डान्सर तिचे आर्म्स त्या ठिकाणी काय करते, स्ट्रेच करते, त्यावेळेस तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया I1 हा त्या ठिकाणी काय होतोय, इन्क्रीज होतोय. आणि अर्थातच त्यावेळी तिची अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा1 ही त्या ठिकाणी काय होते, डिक्रीज होते. अशा वेळी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मिळणारा अँग्युलर मोमेंटम L1 हा इन्क्रीज होणारा मोमेंट ऑफ इनर्शिया I1 आणि डिक्रीज होणारे अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा1 यांचा प्रोडक्ट असलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. आणि अर्थातच आपल्याला जे इक्वेशन मिळाले ते इक्वेशन आपण इक्वेशन नंबर फर्स्ट घेऊ. आता विद्यार्थी मित्रांनो, ही बॅलेट डान्सर ज्यावेळी तिच्या आर्म बॉडीच्या क्लोज घेईल त्यावेळी तिचा मोमेंट ऑफ इनर्शिया I2 हा त्या ठिकाणी डिक्रीज होईल. तर तिच्या अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा2 ही त्या ठिकाणी इन्क्रीज होईल. आणि मग तिचे डिक्रीज होणारे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि तिचे इन्क्रीज होणारे अँग्युलर व्हेलॉसिटी यांचा प्रोडक्ट म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला मिळणारा अँग्युलर मोमेंटम L2. आणि ह्या अँग्युलर मोमेंटमसाठी त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन नंबर सेकंड घ्यावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता सांगितल्याप्रमाणे जर आपण त्या बॅलेट डान्सरवरती एक्सटर्नल अनबॅलन्स फोर्स अप्लाय करत नसू तर त्या बॅलेट डान्सरचं हँड स्ट्रेच करते वेळीचं अँग्युलर मोमेंटम आणि हँड्स बॉडीच्या नजदीक घेते वेळेचं अँग्युलर मोमेंटम हे त्या ठिकाणी आपल्याला कसं भेटणार आहे, कॉन्स्टंट भेटणार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंडचा रेफरन्स घेऊन आपण असं सांगतोय की L1 इज इक्वल टू L2. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, L1 म्हणजेच I1 ओमेगा1 तर L2 म्हणजेच I2 ओमेगा2. आता विद्यार्थी मित्रांनो, ओमेगा ही अँग्युलर व्हेलॉसिटी आहे आणि ओमेगा साठी त्या ठिकाणी आपण 2πn हे इक्वेशन त्या ठिकाणी यूज करताना यापूर्वी आपण बघितलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ओमेगा च्या जागी त्या ठिकाणी आपण काय पुढे करणार आहे, 2πn1. सो I1 into 2πn1 is equal to I2 into ओमेगा च्या जागी 2πn2. विद्यार्थी मित्रांनो, 2π या ठिकाणी काय होईल, कॅन्सल होईल. सो आपल्याला त्या ठिकाणी इक्वेशन काय मिळेल, I1n1 is equal to I2n2. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज होतो त्यावेळेस फ्रिक्वेन्सी डिक्रीज होते. तर मोमेंट ऑफ इनर्शिया ज्यावेळेस डिक्रीज होतो त्यावेळेस फ्रिक्वेन्सी काय होते, इन्क्रीज होते. अशा प्रकारे बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज झाल्यानंतर त्या बॉडीची फ्रिक्वेन्सी डिक्रीज आणि बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज झाल्यानंतर त्या बॉडीची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज. अशा प्रकारे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया आणि फ्रिक्वेन्सी यांचा प्रोडक्ट हा त्या ठिकाणी दोन्ही कंडिशन मध्ये आपल्याला कसा असलेला दिसतोय, एकसारखा असलेला दिसतोय. आणि हेच या कन्सेप्टच्या माध्यमातून सांगण्याचा आपण काय करत होतो, प्रयत्न करत होतो. आता सेकंड एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर सेकंड एक्झाम्पल त्या ठिकाणी आपण स्विमरचं सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, गावाकडची मुलं असतील किंवा शहरातली मुलं असतील, प्रत्येकाने कधी ना कधी स्विमिंग केलेलं आहे. गावाकडची मुलं त्या ठिकाणी विहिरीला पोहायला जातात तर शहरातली मुलं स्विमिंग पूलच्या ठिकाणी पोहायला जातात. आता गावाकडची मुलं किंवा शहरातली मुलं ज्यावेळेस पोहायला जातात त्यावेळेस पोहायला गेल्यानंतर ही मुलं त्या ठिकाणी
विहिरीवर असतील तर विहिरीवरून त्या ठिकाणी पाण्यामध्ये जंप मारण्याचा प्रयत्न करतात. स्विमिंग पूलच्या ठिकाणी पोहायला गेले असतील तर स्विमिंग पूल मधून त्या ठिकाणी पाण्यामध्ये जंप मारण्याचा प्रयत्न करतात. आणि मग ज्या वेळेस ही मुलं पाण्यामध्ये जंप मारण्याचा प्रयत्न करतात किंवा पोहायला गेलेली व्यक्ती ज्यावेळेस पाण्यात जंप मारण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस ती व्यक्ती तिचे हँड्स आणि लेग्स एकमेकांच्या जवळ घेण्याचा प्रयत्न करते. आणि मग ज्यावेळेस ती व्यक्ती हँड्स आणि लेग्स जवळ घेईल त्यावेळेस त्या व्यक्तीचा मोमेंट ऑफ इनर्शिया I1 हा त्या ठिकाणी काय होईल, डिक्रीज होईल. आणि अर्थातच त्या व्यक्तीची अँग्युलर व्हेलोसिटी ओमेगा1 ही त्या ठिकाणी काय होईल, इन्क्रीज होईल. आणि मग डिक्रीज झालेला मोमेंट ऑफ इनर्शिया आणि इन्क्रीज झालेला अँग्युलर व्हेलोसिटी यांच्यासाठी आपल्याला अँग्युलर मोमेंटम L1 इज इक्वल टू I1 ओमेगा1 इतकं त्या ठिकाणी मिळेल. याला इक्वेशन नंबर दिला फर्स्ट. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस ती व्यक्ती पाण्यात डाय मारते त्यावेळेस पाण्यात डाय मारते वेळी पाण्याला स्पर्श करते वेळी त्या व्यक्तीचे हँड्स आणि लेग्स एकमेकांपासून दूर गेलेले असतील. अशा वेळी त्या व्यक्तीचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा त्या ठिकाणी इन्क्रीज झालेला असेल आणि त्या व्यक्तीची अँग्युलर व्हेलोसिटी डिक्रीज झालेली असेल. आणि मग त्या व्यक्तीचा इन्क्रीज झालेला मोमेंट ऑफ इनर्शिया आणि त्या व्यक्तीची डिक्रीज झालेली अँग्युलर व्हेलोसिटी यांचा जर त्या ठिकाणी आपण प्रॉडक्ट घेतला तर त्या ठिकाणी आपल्याला अँग्युलर मोमेंट ऑफ L2 इज इक्वल टू I2 ओमेगा 2 असं त्या ठिकाणी इक्वेशन मिळेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण त्या स्विमर वरती कोणत्याही प्रकारचा एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलेला नव्हता. त्यामुळं त्या स्विमरचं जंप मारतानाच अँग्युलर मोमेंटम आणि त्या स्विमरचं पाण्यामध्ये त्या ठिकाणी जातानाच अँग्युलर मोमेंटम हे त्या ठिकाणी कसं असेल, कॉन्स्टंट असेल. आणि मग ह्या अँग्युलर मोमेंटम वरून त्या ठिकाणी आपल्याला इक्वेशन त्या ठिकाणी काय मिळेल, L1 इज इक्वल टू L2. आणि मग आता L1 इज इक्वल टू L2 अशा ज्या इक्वेशन मिळालेल्या आहेत त्या इक्वेशन मध्ये L1 च्या जागी I1 ओमेगा 1 इज इक्वल टू L2 च्या जागी I2 ओमेगा 2 ह्या टर्म्स त्या ठिकाणी आपण पुट अप करू. ओमेगा 1 म्हणजे यापूर्वी सांगितलं तसं I1 into 2 pi N1 तर ओमेगा 2 म्हणजे I2 into 2 pi N2. 2 pi ला 2 pi त्या ठिकाणी कॅन्सल झालं. आपल्याला इक्वेशन मिळेल I1 N1 इज इक्वल टू I2 N2. आणि विद्यार्थी मित्रांनो, मोमेंट ऑफ इनर्शिया डिक्रीज त्या ठिकाणी स्विमरची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज, त्याचबरोबर मोमेंट ऑफ इनर्शिया इन्क्रीज स्विमरची फ्रिक्वेन्सी डिक्रीज. आणि मग डिक्रीज होणारा इनर्शिया आणि इन्क्रीज होणारी फ्रिक्वेन्सी यांचा प्रॉडक्ट आणि इन्क्रीज होणारी इनर्शिया आणि डिक्रीज होणारी फ्रिक्वेन्सी यांचा प्रॉडक्ट हा त्या ठिकाणी आपला कसा भेटताना दिसतोय, एकसारखा भेटताना दिसतोय. आणि हेच आपण या कन्सेप्टमध्ये अभ्यासण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.